निवडणुका संपल्यानंतर महायुती सरकार स्थापन झालं। या नव्या सरकारनं लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केला। काही लाभार्थी महिलांना 6 महिन्यांचे हप्ते एकत्रित जमा झालेत, पण आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे, कारण निकषामध्ये न बसणाऱ्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलाय। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। निवडणुकीपूर्वी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता दोडक्या होणार आहेत, कारण निकषात न बसणाऱ्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। परिणामी काही लाभार्थी महिला अपात्र ठरणार हे जवळपास निश्चित झालंय। या लाडक्या बहिणींची होणार पडताळणी ज्या महिलांचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिलांच्या कुटुंबात कार आहे, ज्या महिलांना इतर शासकीय योजनेचा लाभ मिळतोय, ज्या महिलांच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, कुटुंबामधल्या केवळ 2च महिला पात्र ठरतील। लग्नानंतर महाराष्ट्रामधनं इतर राज्यात स्थलांतर झालं असेल तर अपात्र ठरतील। सरकारी तिजोरीची लूट करून पैसे मत मिळवले, आता का बेईमानी करताय? काल मी ऐकलंय त्या महिला बाल कल्याण मंत्र्यांचं स्टेटमेंट। ते म्हणतात की ज्यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असेल तर 500च मिळतील, ज्यांना 500 मिळतील त्यांना 1000 देऊ, आणि जे निकष लावलेत निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी महिला यापासून वंचित राहणार आहे, वगळल्या जाणार आहे। याचाच अर्थ स्पष्ट आहे की मतासाठी केलेली ही बेदागी होती, बेईमानी होती, हे आता स्पष्ट झालेलं आहे। सुरुवातीपासून विरोध करतायत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा, आणि त्यांची जागा त्यांना दाखवली। एवढंच मी आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही। हा पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो। नाही, मला वाटतं आता अतिशर्ती टाकायला नको, कारण निवडणुकीच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पगार दिला त्यांना 5 वर्ष चालू ठेवा, कारण नाही म्हटलं तरी ही योजना प्युअरली निवडणुकीसाठी होती। लाडक्या बहिणीबद्दल कोणालाही आस्था नव्हती, कुठल्याही प्रकारचं तिचं भलं व्हावं अशाही प्रकारच्या काही भावना नव्हत्या। सरळ भावना ह्या होत्या का आमची पार्टी या योजनेतून एमपीत निवडून आली, इतर राज्यात आली, तोच पायंडा इथं करायचा। एका वेळेस 2 ठिकाणी लाभ घेता येत नाही, नियम या, त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे। त्यांनी लाडकी बहीण योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा, तो त्यांनी ठरवायचा आहे। राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये एका माणसाला 2 योजनेचा फायदा घेता येतो का? नाही येत आहे। एक शेतकरी 2 बँकेकडनं एकाच जमिनीवरती कर्ज घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत। मग जे नियम इतरांना आहेत तेच नियम महिलांना लागू होतील। सध्या 2,47,00,000 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, पण निवडणूक असल्यामुळे राज्य सरकारनं कठोरपणे निकषांची पडताळणी केली नव्हती। लाभार्थी महिलेनं इतर योजनांचा लाभ घेतल्यास 1500 पेक्षा फरकाची जी कमी रक्कम असेल ती पात्र लाभार्थ्यांना मिळेल। जसं की नमो शेतकरी योजनेसाठी 1000 रुपयांचा लाभ मिळतो, लाडकी बहीण योजनेसाठी 1500 रुपयांचा लाभ मिळतो, म्हणजे फरकाचे 500 रुपये दिले जातील। उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ 1000 रुपयापर्यंत असतो, तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं 500 रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे 500 देऊन त्यांचा लाभ आपण 1500 पर्यंत नेणार। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे 500 पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत। त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या 1500 पेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला 1500 पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटिनी एक ड्राईव्ह करत आहोत। आता तुम्ही बघाल की हळूहळू टप्प्याटप्प्याने बऱ्यापैकी आमच्या लाडक्या बहिणींना ते योजनेपासून वंचित ठेवतील। अनेक महिला वंचित आहेतच, पण ज्यांना आता पेन्शन 1500 रुपये महिन्याला मिळतंय ते सुद्धा कदाचित कमी केलं जाईल, पण आम्ही आता विरोधात आहोत। आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी तिथं भांडू, आणि जर उगाचच नावं कमी केली जात असतील
तर मग आम्ही ते होऊन देणार नाही याची दक्षता नक्की. एकीकडे लाडकी बहीण योजनेमधल्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे, तर दुसरीकडे या योजनेतील अनेक त्रुटी समोर येऊ लागल्यात. धुळ्यामधल्या नकाणे गावातील भिकूबाई खैरनार या महिलेचे पैसे मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झाले. अर्ज करताना या महिलेनं चुकून आपला मुलगा योगित खैरनार याचा आधार क्रमांक दिला होता. पण आता या दोघा मायलेकांनी प्रामाणिकपणा दाखवत स्वतःहून अर्ज करत पैसे शासनाकडे जमा केले. खैरनार कुटुंबियांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचं शासनाकडूनही कौतुक होतं. जेव्हा आम्ही आईचा फॉर्म भरला तेव्हा फॉर्म भरत असताना चुकून ते आधार कार्ड माझं दिलं गेलं आणि जेव्हा आधार कार्ड आम्ही फॉर्म सबमिट केला आणि जेव्हा सर्वांचे पैसे सारखे पडले तेव्हा आम्ही आईचे पैसे चेक करत असताना ती घटना लक्षात आली की पैसे नामे माझ्या नावाने जमा झाले. तर सदर घटनेची माहिती भेटताच आम्ही सदर कलेक्टर ऑफिसला निवेदन व बाल विकास अधिकारी यांना साहेबांना निवेदन देऊन ते पैसे स्वतःहून जमा केले. प्रशासनाला आमच्याकडनं मागणी केलेली नाही आणि आम्ही स्वतः प्रशासनाला जाऊन ते पैसे जमा केले आणि नंतरचे हप्ते सुद्धा आम्ही तिथे जमा केलेले. पत्र नाही ते तिथे तिच्या अकाउंटला पैसे गेलेले होते त्याच्या मुलाच्या अकाउंटला, म्हणून तिने स्वतःहून ते पैसे परत केलेले आहेत. आणि अशा पद्धतीचे कुठलेही चौकशी किंवा कुठल्याही पद्धतीच्या पडताळणी करण्याचे शासनाचे अद्याप कुठले आदेश नाहीत. जर का कोणाचे असे काही स्पेसिफिक काही ॲप्लिकेशन किंवा आक्षेप असले तर तेवढंच फक्त आपण त्याच्यामध्ये आम्ही चौकशी करणार. काही सध्या तरी गाईडलाईन्स नाहीत त्या अशा संदर्भात कुठले स्वतःहून आपणहून जर का कोणी ॲप्लिकेशन केले तर त्यांच्याविषयी आपण चौकशी करणार. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच महायुती सरकारनं निकष ठरवलेले आहेत. पण निवडणुका असल्यामुळे कागदपत्रांची छाननी न करता लाभार्थी महिलांच्या खात्यात सरसकट 1500 रुपये जमा केले. लाडकी बहीण योजनेचा लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल असं आश्वासन निवडणुकीमध्ये महायुतीनं दिलं होतं. त्या दृष्टीने आता हे पैसे फक्त गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात आहेत. धुळ्याहून भूषण चिंचोरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.